नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, द इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर मी विशाल लिमन आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, नुकतंच MMRDAच्या जवळजवळ 200 पदांची जाहिरात आलेली आहे। याच्यामध्ये सिव्हिल इंजिनिअरिंगची जे काही 82 पदं आहेत याच्या अनुषंगाने फॉर्म कसा भरायचा याचा आजचा हा व्हिडिओ आहे, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। फॉर्म भरताना बऱ्याच विद्यार्थ्यांच्या ह्या चुका होत असतात आणि याचा परिणाम मी वारंवार सांगतोय की तुमच्या फायनल जो DV आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन याच्यावर त्याचा परिणाम होत असतो। त्यामुळे फॉर्म मध्ये काहीच चुका करू नका किंवा फॉर्म तुम्ही कोणत्या तरी तुमच्या मित्राला भरायला देऊ नका किंवा सायबर कॅफेवर जाऊन त्या सायबर कॅफेच्या मालकाच्या मार्फत तो फॉर्म भरून घेऊ नका। तुम्ही जातीने लक्ष देऊन तो तुमचा जो फॉर्म आहे तो भरून घ्या, नाहीतर आपण जो अभ्यास करतो तो अभ्यास पूर्णपणे जो आहे तो वाया जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे जेवढा अभ्यास महत्वाचा आहे तेवढाच हा फॉर्म सुद्धा महत्वाचा आहे। मी जास्त वेळ न घेता फॉर्म कसा भरायचा आहे मी तुम्हाला सांगतो। अतिशय सोपा आहे, पण तरी खूप साऱ्या विद्यार्थ्यांकडून त्या चुका होतात, कारण का विद्यार्थी त्या फॉर्मला सिरियस घेत नाहीत आणि मग फायनल डीवीच्या वेळेस विद्यार्थ्यांचे वारंवार फोन येत असतात। त्यामुळे आजचा हा व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे। व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा, व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा। बघा, स्टेप बाय स्टेप आपण जाऊयात। याची जी वेबसाईट आहे ती आपल्या द इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमीच्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला याची वेबसाईट मिळून जाईल। वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर न्यू रजिस्ट्रेशन वर क्लिक करायचं आहे। याची फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे 18 फेब्रुवारी ते 20 मार्च याच्या दरम्यान तुम्हाला काय करायचे आहेत तर याचे जे फॉर्म आहेत ते भरायचे आहेत। आणि एक्झाम तुम्हाला माहिती आहे की ही जी एक्झाम घेत आहे ते TCS मार्फत ही एक्झाम जी आहे ती कंडक्ट केली जाणार आहे। TCS मार्फत ही एक्झाम घेतली जाणार आहे। तर 18 फेब्रुवारी पासून फॉर्म भरायला सुरुवात आहे ते 20 मार्चच्या दरम्यान तुम्हाला काय करायचं आहे याचे फॉर्म भरायचे आहेत। मग फॉर्म भरताना सुरुवातीची स्टेप काय असणार आहे, तुम्हाला क्लिक हिअर करायचं आहे। जे न्यू रजिस्ट्रेशन आहे ते पहिल्यांदा तुम्हाला तुमचं रजिस्ट्रेशन जे आहे ते रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे। न्यू रजिस्ट्रेशन वर गेल्यानंतर तुम्हाला अशी काही जी माहिती आहे ती माहिती येईल, याच्यावर तुम्हाला क्लोज करायचं आहे। पुढे अजून एक माहिती येईल की आय ऍग्री, मी सहमत आहे, याच्यावर क्लिक करून तुम्हाला पुढे फॉर्म कडे जायचं आहे। तुम्हाला पुढे जे काय आहे ते फॉर्म कडे तुम्हाला जायचं आहे। मग फॉर्म भरताना पहिल्यांदा काय करायचं आहे तर तुमची वैयक्तिक जी माहिती आहे ती फॉर्म मध्ये भरायची आहे। वैयक्तिक माहिती तुमची फॉर्म मध्ये भरायचं आहे। मग वैयक्तिक माहितीमध्ये काय आहे तो उमेदवाराचं पहिलं नाव असेल, उमेदवाराचं मधलं नाव असेल आणि उमेदवाराचं सरनेम म्हणजे उमेदवाराचं आडनाव असणार आहे। आता हे माहिती भरताना तुम्ही SSCचं जे सर्टिफिकेट आहे बोर्ड सर्टिफिकेट त्याच्यावरची जी माहिती आहे ती तुम्ही इथे भरा, कारण का फायनल DV साठी ते ग्राह्य धरलं जाणार आहे। त्यामुळे तुम्ही जी ही माहिती भरणार आहात तर SSCचं जे बोर्ड सर्टिफिकेट आहे त्याच्यावर तुमचं नाव, त्यानंतर तुमच्या वडिलांचं नाव, त्यानंतर तुमचं सरनेम, तिथं जे काही स्पेलिंग आहे ते स्पेलिंग तुम्हाला इथे टाकायचं आहे। त्यानंतर वडिलांचं नाव टाकायचं आहे आणि तुम्हाला काय करायचं आहे आईचं नाव जे आहे ते टाकायचं आहे। तुमच्या नावात बदल झाला असेल तर टाकायचं आहे। बऱ्याचदा विवाहित महिला असतात त्यांचं आता नाव SSCच्या बोर्ड सर्टिफिकेटवर त्यांचं नाव वडिलांचं असणार आहे, तर आता आधार कार्ड वगैरे आलेलं असेल, मॅरेज सर्टिफिकेट आलेलं असेल तर याच्यावर नाव त्यांच्या पतीचं नाव असतं। त्यामुळे जर तुमच्या नावात बदल काही झाला असेल तर तुम्ही यस म्हणायचं आहे, किंवा काहींच्या नावात स्पेलिंग मिस्टेक असते तर तुम्ही नावात काय बदल असेल तर यस म्हणायचं आहे आणि नावात बदल नसेल तर तुम्हाला नो म्हणायचं आहे। त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे बर्थ डेट टाकायची आहे। तुम्हाला काय करायचं आहे बर्थ डेट, आणि ही बर्थ डेट सुद्धा त्यांनी सांगितल्याप्रमाणे शैक्षणिक प्रमाणपत्रावर म्हणजे 10वीच्या बोर्ड सर्टिफिकेटवर जी बर्थ डेट आहे ती बर्थ डेट तुम्ही इथे टाका। 10वीच्या बोर्ड सर्टिफिकेटवर जी तुमची बर्थ डेट आहे ती बर्थ डेट तुम्हाला इथं टाकायची आहे। ती काय केली जाणार आहे तर ती ग्राह्य धरली जाणार आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे। आणि त्यानंतर इथं तुमचं जे एज आहे ते कॅल्क्युलेट केलं जाणार आहे। म्हणजे या पेजवर तुमचं नाव असेल, वडिलांचं नाव असेल, आईचं नाव असेल, तुमचं सरनेम असेल किंवा तुमची बर्थ डेट असेल आणि नावात जर बदल झालेला असेल, विवाहित महिला असतील किंवा एखाद्याच्या नावात स्पेलिंग मिस्टेक असेल तर अशा पद्धतीची इन्फॉर्मेशन तुम्हाला या पेजवर टाकायची आहे। या पेजवर तुम्हाला टाकायची आहे। रजिस्ट्रेशन करण्यासाठी ही माहिती भरणं गरजेचं आहे। रजिस्ट्रेशनसाठी अजून काय महत्वाचं आहे तर तुमचं जेंडर मेल असेल तर मेल, फिमेल असेल तर फिमेल, तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे। वारंवार सांगतोय जो चालू असणारा मोबाईल नंबर आहे तो टाका, कारण का त्याच्यावर OTP येणार आहे, त्याच्यावर एक्झाम बद्दलची माहिती येणार आहे, त्याच्यावर हॉल तिकीट बद्दलची माहिती येणार आहे, त्याच्यावर फायनल DVची माहिती येणार आहे। तर तो मोबाईल नंबर आहे तो अचूक आणि बरोबर मोबाईल नंबर असावा। त्यानंतर मोबाईल क्रमांकाची काय करायचं आहे तो तुम्हाला कन्फर्म करायचा आहे। त्याचबरोबर जर चुकून आपला मोबाईल हरवला तर म्हणून आपल्या घरातला आई असेल, वडील असेल, बहीण असेल, भाऊ असेल यांचा किंवा मित्र असेल
तर यांचा अल्टरनेटिव्ह एक नंबर तुम्हाला इथे देऊन ठेवायचा आहे. त्यानंतर महत्वाचं आहे की ईमेल आयडी, मोबाईल नंबर जेवढा महत्वाचा आहे तेवढंच ईमेल आयडी सुद्धा महत्वाची आहे, कारण ईमेल आयडी वर ओटीपी येऊ शकतो. त्यानंतर ईमेल आयडी वर एक्झाम बद्दलची माहिती, हॉल तिकीट बद्दलची माहिती, बऱ्याच गोष्टी ह्या तुम्हाला ईमेल आयडी वर मिळतील. त्यामुळे मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी अतिशय महत्वाचा आहे. ज्यावेळेस तुम्ही रजिस्ट्रेशन करणार आहात त्यावेळेस मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी हे अतिशय महत्वाचे आहेत. त्यानंतर हा जो ईमेल आयडी आहे हा तुम्हाला काय करायचा आहे, कन्फर्म करायचा आहे. ईमेल आयडी कन्फर्म करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला 3 एक्झाम सेंटर निवडायचे आहेत. त्यानंतर तुम्हाला 3 चॉईस दिलेले आहेत. त्यातलं तुम्हाला जे नजीक जवळ असणार आहे, जिथं तुम्ही एक्झाम देऊ शकणार आहेत, तर असे 3 एक्झाम सेंटर तुम्हाला द्यायचे आहेत. मग ही सगळी प्रोसेस जी आहे ती रजिस्ट्रेशन करताना असणार आहे. इथं क्लिक करायचं आहे आणि काय करायचं आहे, तुम्हाला ओटीपी जनरेट करायचा आहे. काय करायचं आहे, ओटीपी जनरेट करायचा आहे. ही सगळी माहिती तुम्हाला रजिस्ट्रेशन करताना लागणार आहे. पुढे जर आपण गेलो की डिक्लेरेशन द्यायचं आहे. हा कॅप्चा आहे, हा कॅप्चा टाकायचा आहे आणि पुढे जायचं आहे. आता लक्षात घ्या, पुढे गेल्यानंतर आपण जे माहिती भरलेली आहे ती एकदा कन्फर्म आहे का, ती एकदा करेक्ट आहे का ती पाहायची आहे, कारण का ती परत चेंज करता येणार नाही. त्यामुळे तुम्ही जी माहिती भरलेली आहे रजिस्ट्रेशन करताना ती योग्य आहे का बघायची. उदाहरणार्थ तुमचं नाव असेल, वडिलांचं नाव असेल, सरनेम असेल, वडिलांचं नाव, आईचं नाव, डेट ऑफ बर्थ, जेंडर असेल, मोबाईल नंबर असेल, ईमेल आयडी असेल, एक्झाम सेंटर असेल, हे जर बरोबर असेल तर ह्या क्लिक बॉक्सवर जायचं आहे. परत ही माहिती एकदा जर तुम्ही सबमिट करून पुढे गेला तर परत तुम्हाला मागे येता येणार नाही. त्यामुळे ही माहिती बरोबर आहे का ही एकदा कन्फर्म करायची आहे आणि मगच पुढे जायचं आहे. इथे सबमिट वर क्लिक करायचं आहे. ही माहिती अतिशय महत्वाची आहे. याच्यामध्ये नंतर तुम्हाला बदल करता येणार नाही आहे. मग पुढे गेल्यानंतर लक्षात घ्या, तुम्हाला काय करायचं आहे की अप्लाय पोस्ट याच्यावर क्लिक करायचं आहे. बाकीचे तुम्ही इन्फॉर्मेशन भरलेले आहेत तर तुम्हाला इथे सगळ्या दिसतील. मग पुढे तुम्हाला काय करायचं आहे, तर अप्लाय पोस्ट याच्यावर जायचं आहे. अप्लाय पोस्ट वर तुम्ही गेल्यानंतर बघा, अप्लाय पोस्ट वर तुम्हाला जायचं आहे. इथे तुम्हाला क्लिक हिअर अप्लाय पोस्ट करायचं आहे. क्लिक हिअर अप्लाय पोस्ट करायचं आहे आणि आपण पुढे गेल्यानंतर लक्षात घ्या की या प्रकारे तुम्हाला इन्फॉर्मेशन भेटेल पदाच्या बाबत. अप्लाय पोस्टच्या बाबत लक्षात घ्या की तुम्हाला इथं आपण जे भरणार आहोत तर सिव्हिल इंजिनियर जे आहे, सिव्हिल ज्युनियर जेईच्या बाबतीत ज्याची 82 पदं आहेत, याच्या बाबतीत जर तुम्हाला फॉर्म भरायचं तुम्हाला इथे काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्या पोस्ट नेम असेल, त्याचा कोड असेल, या सगळ्या माहिती ज्या आहेत त्या तुम्हाला इथे टाकायच्या आहेत किंवा त्या मेंडेटरी इथे येऊन जातील. पोस्ट सिलेक्ट करायचे आहे. पोस्ट एकदा सिलेक्ट केल्यानंतर पोस्ट तुमची सिलेक्ट झाल्यानंतर तुम्हाला आता लक्षात घ्या 5 प्रकारच्या माहिती भरायच्या आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये पर्सनल डिटेल असेल, ऍडिशनल डिटेल असेल, कम्युनिकेशनसाठी डिटेल्स असेल, क्वालिफिकेशन असेल आणि डॉक्युमेंट आणि पेमेंट, या 5 प्रोसेस तुम्हाला काय करायच्या आहेत तर कम्प्लीट करायच्या आहेत. पर्सनल डिटेल असेल, ऍडिशनल असेल, कम्युनिकेशन असेल, क्वालिफिकेशन असेल, डॉक्युमेंट, या 5 स्टेप ज्या आहेत त्या आपल्याला पूर्ण करायच्या आहेत. तर आपण सुरुवातीला जाऊयात. ती पहिली जी स्टेप असणार आहे तर ज्याच्यामध्ये पर्सनल डिटेल्स मध्ये आपल्याला काय काय विचारतात ते आपण पाहूयात. मग इथे पर्सनल डिटेलच्या बाबतीत जर आपण बघितलं तर बऱ्यापैकी जी माहिती आहे ती ऑलरेडी इथे येऊन जाणार आहे. जी तुम्ही भरलेली आहे तीच माहिती येणार आहे. इथं तुम्हाला तुम्ही वैवाहिक आहेत का, म्हणजे तुम्ही जर मॅरिड असताल तर येस करायचे, मॅरिड नसताल तर तुम्ही नो करायचं आहे. आणि जर तुम्ही मॅरिड असताल तर तुम्हाला लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापत्र लागणार आहे. जर तुम्ही मॅरिड असाल तर तुम्हाला लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापत्र लागणार आहे. तर तुम्ही मॅरिड असाल तर येस करा, नसताल तर तुम्ही नो करायचं आहे. त्यानंतर लक्षात घ्या की याच्यामध्ये तुम्हाला नॅशनॅलिटी इथं तुम्हाला निवडायची आहे. त्यानंतर तुम्ही महाराष्ट्राचे डोमासाईल बद्दल तुम्हाला इन्फॉर्मेशन इथं भरायची आहे. नॅशनॅलिटी असेल आणि डोमासाईल याच्याबद्दलची जी इन्फॉर्मेशन आहे ती तुम्हाला इथे भरायची आहे. याच्याबद्दलची इन्फॉर्मेशन इथे भरायची आहे. डोमासाईल हे तुम्हाला कंपल्सरी आहे. मग त्या डोमासाईलचं हायर अथॉरिटीचं जे आहे ते नेम असेल, डेट असेल किंवा त्याचा नंबर, हे तुम्हाला इथं टाकणं काय आहे, बंधनकारक आहे. हे तुम्हाला टाकावंच लागेल. त्यामुळे सगळ्यांकडे डोमासाईल सर्टिफिकेट असणं काय आहे, क्रमप्राप्त आहे. त्यानंतर तुम्हाला कॅटेगरी टाकायची आहे. त्यानंतर जात प्रवर्गासाठी ज्यासाठी तुम्ही अर्ज करत असाल ती कॅटेगरी तुम्हाला टाकायची आहे. त्यानंतर तुम्हाला नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र पण लागणार आहे. जे आरक्षणाचा लाभ घेणार आहेत, SC ST EWS ओपन सोडून बाकी सगळेजण ज्यांना आरक्षणाचा लाभ घ्यायचा आहे त्यांना नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र लागणार
आहे, नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र लागणार आहे. कळालं? ज्यांना आरक्षणाचा लाभ घ्यायचा आहे त्यांना नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र हे जे आहे ते सादर करावं लागणार आहे. मग त्या नॉन क्रिमिनल प्रमाणपत्राची बद्दलची तुम्हाला इथे सगळी माहिती टाकायची आहे. शरीरावरील दृश्यमान ओळखीच्या खुणा असतील तर यस करायचंय, नसतील तर तुम्हाला इथं काय करायचं आहे, नो करायचं आहे. नसतील तर नो करायचं आहे. त्यानंतर तुम्ही कोणतं तरी एक तुमच्याकडे फोटो आयडी असलं पाहिजे. मग पॅन कार्ड असेल चालेल, ड्रायव्हिंग लायसन असेल चालेल, मतदान ओळखपत्र असेल, पासपोर्ट असेल, कोणतं तरी किंवा बँकेचं खातं, याची एकाची माहिती तुम्हाला इथं काय करायची आहे, भरायची आहे. एक ओरिजिनल तुम्हाला काय लागणार आहे, आयडी प्रूफ लागणार आहे. पण ते ओरिजिनल आयडी प्रूफ जे तुमच्याकडे आता आहे त्याची माहिती जी भरणार आहे ते तुम्हाला फायनल डीबी साठी सुद्धा ते तुमच्या सोबत असणं गरजेचं आहे. त्यामुळे कोणतं तरी एक भरा, पेन कार्ड भरा, ड्रायव्हिंग लायसन भरा, मतदान ओळखपत्र भरा, पासपोर्ट भरा किंवा बँक खातं, याच्याबद्दलची कोणती तरी एक डिटेल्स जी आहे ती तुम्हाला इथे भरावी लागेल. ती तुम्हाला इथे भरावी लागेल. त्यानंतर काय करायचं, माझी ओळख प्रस्थापित करण्यासाठी मी स्वइच्छेने माझ्या ओळखीचा पुरावा सादर करीत आहे. सेव्ह आणि नेक्स्ट या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि पुढे जायचं आहे. तुम्हाला काय करायचं आहे, पुढे जायचं आहे. त्यानंतर तुम्हाला आता पर्सनल डिटेल्स आपण इथे टाकली. त्यानंतर तुम्हाला आता ऍडिशनल डिटेल्स काय भरायचे आहे. पर्सनल डिटेल्स बघितली, ऍडिशनल डिटेल्स तुम्हाला काय करावं लागणार आहे, भरावे लागणार आहे. एक एक आपण ज्यावेळेस माहिती भरू त्यावेळेस तुम्हाला असा ग्रीन कलरचा सिग्नल दिसेल आणि आपल्याला पुढे जायचं आहे. तर इथे काय विचारलंय, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचा मुलगा मुलगी आहात का, असताल तर यस, नसताल तर नो म्हणायचं आहे. तुम्ही राज्य केंद्र सरकारचे कर्मचारी आहात का, असताल तर यस, नसताल तो म्हणायचं आहे. प्रकल्पग्रस्त असताल तर यस, नसताल तर नो म्हणायचं आहे. भूकंपग्रस्त असताल तर यस, नसताल तर नो म्हणायचं आहे. मात्र जर याच्यापैकी यस जिथे जिथे तुम्ही करणार आहे ती इन्फॉर्मेशन त्या प्रकारचं डॉक्युमेंट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ तुम्ही प्रकल्पग्रस्त आहात तर त्याची माहिती तुम्हाला भरावं लागणार आहे. ते सर्टिफिकेट कधी इश्यू झालेलं आहे, हायर अथॉरिटीचं नाव टाकावं लागणार आहे, त्या सर्टिफिकेटवरचा नंबर टाकावा लागणार आहे. हिथं ज्याचा जे लाभ घेणार आहेत, ऍडिशनल डिटेल्स मध्ये जे तुम्ही लाभ घेणार आहात, ज्याच्यासाठी तुम्ही यस करणार आहात, तर त्याचं डॉक्युमेंट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. कारण का, त्याची इन्फॉर्मेशन तुम्हाला इथं भरायची आहे, त्याची इन्फॉर्मेशन भरायची आहे. अजून त्याच्यात काय येतं, 80कालीन कर्मचारी असताल तर यस, नसताल तर नो. माजी सैनिक असताल तर यस, नसताल तर नो. तुम्ही स्पोर्ट्स मध्ये असताल तर यस, नसताल तर नो. बेंचमार्क अपंगत्व असताल तर यस, नसताल तर नो करायचं आहे तुम्हाला. त्यानंतर लक्षात घ्या की तुम्ही स्वातंत्र्य सैनिकांची वारसा आहात का, असताल तर नसताल तर ऑर्फन अनाथ असताल तर यस, नसताल तर नो करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला मागील परीक्षेसाठी काही प्रतिबंधित केलंय का वगैरे काय जे आहे ते करायचं आहे. किंवा तुम्ही MMRD चे कर्मचारी आहात का. तर ही जी माहिती आहे ऍडिशनल डिटेल्स, तर तुम्ही ज्याच्यासाठी तुम्ही आहात त्याला यस करायचं आहे. नसताल तर तुम्ही सगळ्याला नो केलं तरी चालतंय. पण ज्याच्यासाठी तुम्ही यस करणार आहात त्याची इन्फॉर्मेशन तुम्हाला इथं भरावी लागणार आहे. त्याची इन्फॉर्मेशन तुम्हाला इथं भरावी लागणार आहे. किंवा तुमच्याबद्दल कोणता फौजदारी खटला आहे का, किंवा तुम्हाला कोणत्या गुन्हेगारी प्रकरणात तुम्हाला अटक केलेला आहे का. तर याच्याबद्दल जे काही फौजदारी काही बाबी असतील तर त्याच्यामध्ये तुम्ही असताल तर यस, नसताल तर तुम्हाला काय करायचं आहे, नो करायचं आहे. असताल तर यस, नसताल तर नो करायचं आहे. हे मुद्दे तुम्हाला वाचून समजतात, हे मुद्दे तुम्हाला वाचून समजतात. म्हणजे 2 पॉईंट झाले. तिसरा पॉईंट जो आहे तो ऍड्रेस नंबरचा आहे. जर तुमचं जे आयडी प्रूफ देणार आहे त्याच्यावरचा जो ऍड्रेस आहे तो द्या. बऱ्याच वेळा तुम्ही आपण आधार कार्ड देतो तर आधार कार्डवरचा जो ऍड्रेस आहे तो तुम्ही तुम्ही इथे टाकू शकता. पत्र व्यवहारासाठी किंवा कायमचा पत्ता दोन्ही एक असेल तर तुम्ही दोन्ही एक सुद्धा टाकू शकता. त्यानंतर तुम्हाला सेव्ह टू नेक्स्ट या बटनाकडे जायचं आहे. मग तिसरी कंडिशन जी आहे तर तुम्हाला कम्युनिकेशन डिटेल्स मध्ये तुम्हाला ऍड्रेस टाकायचा आहे. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर क्वालिफिकेशन जे आहे तुम्हाला क्वालिफिकेशन डिटेल्स भरायचं आहे. MSCIT झाला असेल तर यस करा, नसेल तर नो करायचा. त्यानंतर 10th 10वीची माहिती तुम्हाला पूर्ण इथे फिलअप करायची आहे. 10वीची माहिती, संस्थेचं नाव, शैक्षणिक मंडळाचं नाव, तुम्हाला पर्सेंटेज, ही सगळी माहिती तुम्हाला 10ची असेल. त्यानंतर तुम्हाला 12वीचा तपशील असेल, डिप्लोमाचा तपशील असेल किंवा तुम्हाला डिग्रीचा तपशील असेल. काहींची डायरेक्ट डिग्री झाली असेल तर तुम्हाला ती इन्फॉर्मेशन तुम्हाला काय करायची आहे, इथे टाकायची आहे. ती इन्फॉर्मेशन तुम्हाला या ठिकाणी टाकायची आहे. आपल्याला अनुभवाची अट नाहीये कारण त्यामुळे अनुभवाच्या बद्दल असेल तर टाका, नसेल तर नाही टाकलं तरी चालतंय. पुढे सेव्ह टू नेक्स्ट या बटनाकडे जायचं आहे. पुढे सेव्ह टू नेक्स्ट या बटनाकडे जायचं आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, महत्वाचं डॉक्युमेंट आणि पेमेंट. आपल्याला काही डॉक्युमेंट हे अपलोड करावे लागणार आहेत. काही डॉक्युमेंट अपलोड करावे लागणार. मग ते कोणते बघा. आपल्या नजीकच्या काळातील पासपोर्ट आकाराचा फोटोची स्कॅन केलेली प्रत अपलोड करा.
फोटो अपलोड करावा लागणार आहे सगळ्यांना. आपले स्कॅन केलेली स्वाक्षरी सगळ्यांना ऍड करावी लागणार आहे. 10वीचं मार्कशीट अपलोड करावं लागणार आहे. 12वीचं मार्कशीट अपलोड करावं लागणार आहे. पदवीचं प्रमाणपत्र अपलोड करावं लागणार आहे. हे कंपल्सरी आहे, हे तुम्हाला तिथे अपलोडच करावं लागणार आहे. त्यानंतर कोणतं डॉक्युमेंट आहे लक्षात घ्या, डोमासाईल सर्टिफिकेट किंवा जन्म शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र, याच्यापैकी एक डॉक्युमेंट तुम्हाला इथं सबमिट करावं लागणार आहे. अनुभव असेल तर त्याचं डॉक्युमेंट लागणार आहे, नसेल तर राहू द्या. जर तुम्ही पॅन कार्ड सिलेक्ट केला असेल तर पॅन कार्डची माहिती, आधार कार्ड सिलेक्ट केला असेल आधार कार्डची माहिती, बँक पासबुक सिलेक्ट केला असेल बँक पासबुकची माहिती आणि इतर कागदपत्र तुम्हाला इथे टाकायचे आहेत. नंतर तुम्हाला ओपन कॅटेगरीमध्ये असेल तर तुम्हाला 1000 फी दिसेल, अदर कॅटेगरी असेल तर तुम्हाला 900 रुपये एवढी फीज इथे दिसेल. 900 रुपये एवढी फीज इथे दिसेल आहे. त्यानंतर एक घोषणापत्र आहे, ते वाचून घ्यायचं आहे आणि काय करायचं आहे तुम्हाला तर ते सबमिट करून घ्यायचं आहे. सबमिट करून जे आहे ते करायचं आहे आणि शेवटी तुमचा फॉर्म जो आहे तुम्हाला फ्री बघायचा असेल तर बघता येईल आणि तुम्हाला अंतिम सबमिट करता सुद्धा येईल. आणि शेवटी तुमची 5वी स्टेप सुद्धा जी आहे ती काय होऊन जाईल रे, पूर्ण होऊन जाईल. जास्त काही अवघड नाहीये, इझी आहे. शांत डोक्याने फॉर्म भरा. जे डिटेल्स आहेत, ज्याच्या डेट्स आहेत, नंबर्स आहेत ते शांत डोक्याने टाका. अजिबात मिस्टेक करू नका. फॉर्म भरणं अतिशय सोपं आहे, पण बरेच मुलं याला सिरियस घेत नाहीत आणि त्याच्यामध्ये ते चुका करतात. तर शक्यतो अशा चुका टाळायचा प्रयत्न करा. सीएच्या अनुषंगाने आपण योद्धा बॅच नावाची बॅच लॉन्च केलेली आहे. जवळजवळ त्याच्या अपकमिंग 1500 व्हॅकन्सी येऊ शकतात. त्यासाठी ऑनलाईन प्लस ऑफलाईन आपली बॅच चालू आहे. 1 मार्च 2026 पासून ही बॅच आपण लॉन्च करत आहोत आणि 4999 रुपयामध्ये ही बॅच आपण तुम्हाला देत आहोत. या बॅचला ऍडमिशन घ्यायचं असेल 8686349494 या नंबरला तुम्ही कॉल करू शकता. त्यानंतर लक्षात घ्या, फाउंडेशन कोर्स आपण लॉन्च केला. WID असेल, PWD असेल, WCD असेल, MMID असेल किंवा ऑल EDR असेल, याच्यासाठी आपली फाउंडेशन कोर्स आपण लॉन्च केलेला आहे. ही बॅच पण ऑनलाईन प्लस ऑफलाईन हायब्रिड मोडवर असणार आहे. ही बॅच सुद्धा आपण 1 मार्च पासून आपली ही बॅच चालू होत आहे. यासाठी जरी ऍडमिशन करायचं असेल तर 8686349494 या नंबरला तुम्ही काय करू शकता, कॉल करू शकता. या नंबरला तुम्ही कॉल करू शकता. आणि जर फॉर्म बद्दल अजून काही तुम्हाला अडचण असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. ठीक आहे, थांबूयात. खूप खूप धन्यवाद.